रणजित फरांदे करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मुंबईचा जो काही चालक भरतीचा पेपर आहे 2023 साली झालेला, 14 मे 2024 साली झालेला आणि आत्ता आगामी काळामध्ये चालकचा देखील त्या ठिकाणी पेपर आहे, मुंबई शहरचा देखील त्या ठिकाणी पेपर बाकी आहे आणि त्या मुंबई पोलीस भरती मिशनसाठी आपण त्या ठिकाणी रोज डेली त्या ठिकाणी व्हिडिओ टाकतोय. आगामी काळामध्ये लवकरच आपण त्या ठिकाणी MPSCचे देखील व्हिडिओ टाकतोय. ज्यांनी कुणी आपले पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी आवर्जून जाऊन ते व्हिडिओ पहा. आपण करंटचे देखील त्या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये तुम्हाला MPSC करंट पोलीस भरती असे वेगवेगळे त्या ठिकाणी फोल्डर पाहायला भेटू शकतात. आपण याच्या अगोदर जीकेचे बरेचसे व्हिडिओ घेतलेले आहेत, त्याच्यानंतर अंकगणित घेतलेले आणि आजच्या लेक्चरला आपण जो काय पोलीस भरतीचा पेपर आहे त्या पोलीस भरतीच्या चालकच्या पेपरमधला जो काही मराठीचा सेक्शन आहे तो मराठीचा सेक्शन त्या ठिकाणी घेणार आहे. मराठीचा सेक्शन सोपा होता अगदी. एखाद दुसरा क्वेश्चन 15 का 20 क्वेश्चन पैकी एखाद दुसरा क्वेश्चन हार्ड होता. बाकी सर्व क्वेश्चन सोप्या कॅटेगरीतले होते, ऑलरेडी रिपीट झालेले होते. तर वेळ न घालवता आपण लवकरात लवकर लेक्चरला स्टार्ट करूयात. हे जर लेक्चर तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा. तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी लाईव्ह सेशन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांनी कोणी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल त्यांनी टेलिग्राम आपल्या जो काही चॅनल आहे त्याला कृपया जॉईन करा. हा जो काही लोगो आहे तो लोगोच आपल्या टेलिग्राम चॅनलचा आहे. हे तर त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे. यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आता बघा, मराठीचा पहिलाच क्वेश्चन आहे. जो अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तुझवरी डाग लागला आहे, या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. बर, हे वाक्य कुठून घेतलेलं आहे तर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातील जी काही उदाहरणं दिलेली अलंकारामध्ये, अर्थालंकारामध्ये जी काही उदाहरणं दिली त्यामधीलच शक्यतो उदाहरण ॲज इट इज विचारलं जातं. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांना पहिली सूचना आहे की जे काय मोरा वाळंबे सरांचं पुस्तक असेल त्याच्यामधली जी उदाहरणं आहेत ती तुमची तोंडपाठच असायला पाहिजे. मराठी व्याकरणचा कोणताही प्रश्न असला तर पहिलं ते बुक वापरलं जातं रेफरन्स बुकमधून. समजून घेणे ही गोष्ट वेगळी आणि त्याच्यातलं उदाहरण असणे ही गोष्ट वेगळी. आता सगळ्यांना माहिती आहे हे उदाहरण काय म्हणते की जो अंबरी उफळता खूर लागला आहे. म्हणजे बघा, घोडं जे काय, आपला घोडा आपण सगळे लग्नामध्ये जातो. लग्नामध्ये गेल्यानंतर नवरदेवाला त्या ठिकाणी घोड्यावरती बसवतात आणि घोड्यावरती बसवल्यानंतर ते जो काय घोडेवाला असतो तो काय करतो, त्याला चापकाने फटके मारत असतो. पुढं हलगीवाले हलगी वाजवत असतात आणि त्यावेळी ते घोडं असं 2 पाय असं वरती करतं, पुढचे 2 पाय. मग हे काय म्हणतंय की अंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तुझवर डाग लागला आहे. म्हणजे त्या घोड्यानी, तो नलराजाचा घोडा आहे आणि त्या नलराजाच्या घोड्याने असा अंबरी उफाळल्याबरोबर त्याचे जे काही 2 खुर आहेत ते एवढे वरती गेलेत की ते चंद्रावरती टेकलेत आणि ते 2 खूर त्या चंद्रावरती टेकल्यामुळे आपण बघा, चंद्राला पाहिल्यानंतर आपल्याला असे राखाडी रंगाचे डाग दिसतात. आपण म्हणतो ना चंद्रावरती पण डाग आहेत. मग ह्या उदाहरणामध्ये त्या कवीला असं म्हणायचंय की तो घोडा उफळल्यानंतर त्याचे जे काही खूर आहेत ते रोवलेत, असं ते चंद्राला जे काही डाग पडलेले आहेत ते डाग नसून त्या घोड्याचे खूर आहेत. मग मला सांगा, हे शक्य आहे का की घोड्याने पाय वर केल्यानंतर चंद्राला टेकायला जातील का? कितीतरी लाख किलोमीटर, करोड किलोमीटर चंद्र असेल इथून. मग चंद्रावरती ते पाय पोचतील का? किंवा जरी पोचले तरी ते चंद्रावरती डाग तयार होतील का? होणार नाही. म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे तर हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे. अत्यंतिक सोपा क्वेश्चन होता, कसाच चुकायला नको होता. त्याच्यामुळे सोप्या कॅटेगरीतला प्रश्न होता. आता ह्याच्यातलं दुसरं उदाहरण त्या ठिकाणी मोराळंबे सरांनी काय दिलेलं आहे की सगळ्यांना माहिती आहे, दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाहणं झालं, मामांजींची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, जाता जाता लांडोरीचा पाय लागला, वेशीपुत्र ओघळ गेला आणि त्याच्यामध्ये एक उंट पोहून गेला. आता दमडी म्हणजे त्या काळामध्ये म्हणजे आता 4 आणे मी पाहिलेली, पैसे पण मी पाहिले 10 पैसे, 20 पैसे वगैरे. पण त्याच्या अगोदर 4 आणे म्हणजे 16 पैसे आणि मग 25 पैसे, सॉरी. त्याच्या अगोदर आणा म्हणजे 16 पैसे वगैरे, असं ती बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याच्यामधली दमडी ही अत्यंतिक छोटी गोष्ट. मग तेवढीसच तेल आणलं तर त्या सासूबाईनं केसाला तेल लावलं, मामांजींनी दाढी पण केली,
राहिलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपुतूर, वेश म्हणजे गावाच्या बाहेरच असणारी गोष्ट, वेशीपुतूर वगळून गेला आणि त्याच्यात एक उंट पोहून गेला. सगळी काय अतिशयोक्ती आहे. त्याच्यामुळे हे उदाहरण कशाचं आहे? अतिशयोक्ती उदाहरणाचं आहे. ही 2 उदाहरणं वारंवार फिरून सगळ्या एक्झामला विचारलेले आहेत. कोणताही क्वेश्चन पेपर काढून बघा. मी पाठीमागच्या लेक्चरला पण सांगितलं, की मी जाणून बुजून, की हा क्वेश्चन बाबा धुळ्याला आलाय, हा नागपूरला आलाय, तो आत्ता सांगत नाही. ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये सुरुवात करू, म्हणजे पॉलिटी असेल, जीकेचं भूगोल असेल किंवा मराठी असेल, मराठीतला एखादा सर्वनाम, नाम, विशेषण, क्रियाविशेषण हे टॉपिक असतील, त्यावेळेस टॉपिक घेत असताना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टेटमेंट कुठे विचारले, कोणत्या पोलीस भरतीला कधी विचारले, हे मी तुम्हाला 100% सांगेल. आता आपण क्वेश्चन एक्सप्लेनेशन पाहतोय. मी फक्त एवढंच सांगणार, की हा क्वेश्चन ह्या एक्झामला विचारला होता किंवा IMP आहे. आता ह्याच्यामध्ये बाकीचे जे काही अलंकार दिलेत, उपमा, उत्प्रेक्षा आणि रूपक. रूपक सगळ्यांना माहिती आहे, की ज्या ठिकाणी उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये भेद नाही किंवा एक समानता आहे, असं जिथे वर्णन केलेलं असतं, म्हणजे उपमान आणि उपमेय हे ज्या ठिकाणी सारखं आहे असं ज्या ठिकाणी वर्णन केलेलं असतं, त्या ठिकाणी रूपक हा अलंकार त्या ठिकाणी होत असतो. बऱ्याच वेळा ही डेफिनेशन त्या ठिकाणी विचारलेली आहे. त्याच्यामुळे ती रूपक अलंकाराची डेफिनेशन महत्त्वाची आहे. उपमा कुठं असते? तर उपमा अलंकारामध्ये सारखा, सारखी, सारखे, परिगत समान, परिगत समान असे शब्द ज्या ठिकाणी आलेले असतात, त्या ठिकाणी उपमा हा नावाचा अलंकार होतो. मुंबईची घरे जणू कबुतराच्या खुराड्यासारखी, सारखी. मुंबईची घरे जणू कबुतराच्या खुराड्यासारखी. आणि ज्यावेळेस उत्प्रेक्षा अलंकार असतो, त्याच्यामध्ये जणू, जणू काय गमे वाटे भासे, गमे वाटे भासे, जणू जणू काय गमे वाटे भासे, अशा पद्धतीचे जर शब्द त्या ठिकाणी आले असेल, तर त्या ठिकाणी उत्प्रेक्षा नावाचा अलंकार होतो. मग ह्या उत्प्रेक्षा अलंकारामध्ये विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पाहायचं झालं, बऱ्याच एक्झामला ते उदाहरण विचारलेले, आता मी सांगितलेलं पण बऱ्याच ठिकाणी विचारले, की मुंबईची घरे कबुतराच्या खुराड्यासारखीच, हा उपमा अलंकार आहे. आणि उत्प्रेक्षा अलंकारामध्ये जणू जणू काय गमे वाटे भासे असे शब्द येतात. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, ह्या जणूवरून, आणि हे उदाहरण बऱ्याच वेळा विचारले, तर तो उत्प्रेक्षा अलंकार आहे असं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल. रूपकचं आता मला उदाहरण आठवत नाही, परंतु मला एवढी ती लाईन आठवते, की उठ उठ रामचंद्र, प्रभू रामचंद्रांना ते हे सांगितलंय, मुख चंद्रमा असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्या काव्यपंक्तीमध्ये कवीने. मुख आणि चंद्र म्हणजे चंद्राचं वर्णन मुखाशी केलेलं आहे, म्हणजे मुख आणि चंद्र याच्यामध्ये कोणतं साम्य नाही, ती एकच आहे असं त्या ठिकाणी वर्णन केलं. त्या ठिकाणी रूपक हा अलंकार झालेला आहे. मला सांगायचं तात्पर्य काय विद्यार्थी मित्रांनो, जे काही मोरावाळंबे सरांच्या पुस्तकामधील उदाहरण असतील ते तुम्ही आवर्जून पाहूनच जायचे, कारण अलंकारावरती 100% जेवढे काही 20-25 क्वेश्चन विचारले जातील, त्याच्यामधल्या 25 पैकी एक प्रश्न अलंकारावरती असणारच आहे. त्याच्यामुळे तो हक्काचा मार्क आपल्याला घालवायचा नाही. ओके, पुढचा प्रश्न. पर्यायी उत्तरातील शुद्ध शब्द लिहा. आता हा शब्दच का विचारलाय, तर हा आपल्या पोलीस जी काही आपली स्ट्रीम आहे, त्या पोलीसच्या ज्याला आपण पदोन्नती म्हणतो, त्याच्यातला एक महत्वाचा पार्ट आहे, ज्याला आपण SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, ज्याला पोलीस अधीक्षक असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे अधीक्षक हा शब्द विचारलाय, तर अधीक्षक असतं, आ नसतं आ. ऑप्शन 3 गेला, ऑप्शन 4 गेला. ह्या 2 मध्ये उत्तर असण्याची शक्यता होती. ऑप्शन नंबर 1 पोलीस अधीक्षक हा पहिला शब्द त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, कारण यदा कदाचित या क्वेश्चनचं जर रिपिटेशन झालं तर आपला तो चुकता कामा नाही. ओके, पुढचा क्वेश्चन 3 नंबरचा. दिग्मूढ होणे म्हणजे काय? आता हा बऱ्याचशा जणांना त्यावेळेस हा जो काही वाक्यप्रचार आहे, हा त्या ठिकाणी नवीन वाचला असेल, 100% नवीन वाटण्यासारखा होता. दिग्मूढ होणे म्हणजे भ्रमनिरास होणे, मरण पावणे, दुर्लक्ष होणे, काय करावे ते न सुचणे. मग आता बघा, ज्या ठिकाणी अशा वेळी म्हणजे असा जर वाक्यप्रचार नवीन आला आणि आपल्याला येत नसेल,
तर जो ऑप्शन जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय त्या ठिकाणी उत्तर असण्याचे चान्सेस असतात. बघा ट्रिक काय आहे किंवा ज्याला आपण लॉजिक असं म्हणू, की लॉजिक काय आहे की ज्यावेळेस क्वेश्चन सुटत नसेल तर त्यावेळेस जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेला पर्याय उत्तर असू शकतो. आणि त्यावेळी अशा पर्यायाला शक्यतो जायचं की जो जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय. ह्या ठिकाणी बघा दिग्मूढ होणे म्हणजे काय करावे ते न सुचणे. जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय का? हो 100% बाकीच्या पर्यायांपेक्षा तो जास्तीत जास्त एक्सप्लेन केलेला आहे आणि म्हणून ऑप्शन नंबर 4 हे प्रश्नाचं उत्तर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा तो पाठ असायला हवा की दिग्मूढ होणे म्हणजे काय करावे ते न सुचणे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. चौथा प्रश्न, पेशवा, कामगार, खाकी आणि पोशाख हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून घेण्यात आलेले आहेत? आता लक्षात घ्या जे काही आपले अक्का, ताई, त्याच्यानंतर शिकेकाई असेल, आडकित्ता असेल, विळी असेल, हे सगळे शब्द कानडी भाषेतून घेण्यात आलेले आहेत. आपण म्हणतो ना अक्का, अण्णा वगैरे ते सगळे शब्द कुठे आहेत? कानडी भाषेतून गेले. ऑप्शन गेला. त्याच्यानंतर मी वारंवार सांगितले की 100% माहिती असल्याशिवाय यापैकी नाही या पर्यायाला जायचं नाही. त्याच्यामुळे यापैकी नाही याही पर्यायाला जायचं नाही. आलो का नाही 50-50 वरती आलो, आपण सहज 50-50 वरती आलो. आणि एक माझं आतापर्यंतचं क्वेश्चन पाहण्याचं ऑब्झर्वेशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्यावेळी अरबी आणि फारसी असे 2 पर्याय दिलेले जातात त्यावेळी शक्यतो उत्तर त्या 2 पर्यायामध्येच असतं. एक तर पर्याय अरबी असू शकतो किंवा फारसी असू शकतो. याच्यामुळं ह्या 2 पैकीच एक ऑप्शन निवडणं गरजेची गोष्ट होती. जर यदा कदाचित तुम्हाला हा प्रश्न आला नसता तर तुम्ही फारसी या ऑप्शन नंबर 3 ला डायरेक्टली टिक करायला पाहिजे होतं. ऑप्शन नंबर 3 हे सगळे शब्द कसे आहेत? फारसी शब्द आहेत. त्याच्यातला खाकी आपल्याला हा माहिती पाहिजे. जाणून बुजून त्यांनी हा प्रश्न टाकलाय. पेशवा हाही शब्द बऱ्याच वेळा त्या ठिकाणी विचारलाय. पोशाख हाही शब्द बऱ्याच एक्झामला एमपीएससी वगैरे त्या ठिकाणी एक्झामला विचारलेला आहे. मग ह्याचे ट्रिक कशी लक्षात ठेवता येईल? खाकी बघा आपण ट्रिक सांगतो. खाकी पोशाख घातलेला पेशवा फारसी कामगार झाला. फारसी कामगार झाला. बघा सगळे शब्द तयार झाले का? खाकी पोशाख घातलेला पेशवा फारसी कामगार झाला. खाकी पोशाख पेशवा कामगार. आणि हे कसले शब्द आहेत? हे सगळे आहेत फारसी शब्द आहेत. ओके, अशा पद्धतीनं ही आपली ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्या. खाकी पोशाख घातलेला पेशवा फारसी कामगार झाला ही आपली ट्रिक आहे. हे जर वाक्य पाठ केलं तर आता उद्या फक्त एवढं जरी विचारलं खाकी हा कसला शब्द आहे? फारसी शब्द आहे. हा तुमचा चुकणार नाही. ओके, पुढचा 2 शब्द जोडताना इथंच कीवर्ड होता. आपल्याला विरामचिन्हावरती क्वेश्चन विचारला जातो. सगळेच विरामचिन्ह मोरावळे सरांच्या पुस्तकामध्ये चार्टच दिलाय. तोंडपाठ करून जायचे. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरा? अपसरण चिन्ह, स्वल्पविराम, अपूर्ण विराम आणि संयोग चिन्ह. सगळ्यांना माहिती. संयोग म्हणजे काय? दोघांचं जुळून येणे. बघा आपण काय म्हणतो योगायोगानं किंवा संयोगानं तुम्ही मला भेटला म्हणजे जुळून येणे. मग मला सांगा जुळून येणे म्हणजे जोडणे. मग 2 शब्द जोडताना कुठले चिन्ह वापरतील? तर त्या ठिकाणी संयोग चिन्ह वापरणार आहे. ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी उत्तर आहे. स्वल्पविराम कधी वापरतो आपण की म्हणजे जास्तीत जास्त त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध असतील की मी गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर मामाच्या घरी खेळणी, खाऊ,
बिस्किट पुडा, फटाकडे, लाडू सगळ्या गोष्टी होत्या. मग ही जी काय मी सगळं आता म्हटलो खेळणी, लाडू, बिस्किट पुडा, फटाकडे ह्या सगळ्या ठिकाणी काय येणार आहे त्या ठिकाणी स्वल्पविराम म्हणजे कॉमा येणार आहे. ओके. अशा पद्धतीने अपसरण चिन्ह, अपूर्ण विराम हे कुठं वापरतात हे तुम्ही खाली मला कमेंट बॉक्समध्ये 100% कमेंट करून सांगा, की आपण अपसरण चिन्ह कुठं वापरतो, अपूर्ण विराम त्या ठिकाणी कुठं वापरतो, हे तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, की विराम चिन्ह या टॉपिकवरती क्वेश्चन तुम्हाला विचारताना दिसणारच आहे. आपण लवकरच आगामी काळामध्ये आपले लवकर कोर्सेस त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत. जिकोचा कोर्स असेल, त्याच्यानंतर मराठीचा कोर्स असेल, अंकगणितचा कोर्स असेल. तुम्हाला अत्यंतिक अल्प दरामध्ये आपण तो महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अत्यंतिक मुद्देसूदपणे, एकदम सोप्या भाषेत, ट्रिकने आणि उदाहरणं आत्तापर्यंत परीक्षेला कोणती आली त्या सर्व उदाहरणाचे दाखले देऊन हे आपण सर्व कोर्सेस त्या ठिकाणी लवकरात लवकर लॉन्च करणार आहोत. 6 नंबरचा क्वेश्चन, त्याची गोष्ट लिहून झाली या विधानातील प्रयोग ओळखा. बघा, प्रयोग असेल, अलंकार असेल, समास असेल, या टॉपिक वरती तुम्हाला एक्झामिनर क्वेश्चन विचारताना दिसणारच. त्याची गोष्ट लिहून झाली एवढं तर लक्षात यायला पाहिजे. तो ऑप्शन वाचले, कर्मणी 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 म्हणजे हा कर्मणी प्रयोगाचा पोट प्रकार आहे. कर्मणी प्रयोगाचे जे काही 5 पोट प्रकार आहेत त्याच्यातील एक वाक्य आहे. तर त्याच्यामध्ये एक ऊनहून प्लस झाला झाली झाले. बघा, ऊन ऑब्लिक हून, ऊनहून प्लस झाला झाली झाले असं जर ज्या ठिकाणी वर्णन केलं असेल तर त्या ठिकाणी तुमचा क्रिया समाप्त झाली असं दिसतं. बघा, ऊनहून प्लस झाला झाली झाले असं जर असेल तर त्या ठिकाणी क्रिया समाप्त झाली असे दिसते. तर त्या ठिकाणी समापन नावाचा कर्मणी होतो. कुठला? समापन. समापन म्हणजे ऊनहून. आता इथं बघा, लिहून हून आहे का, लिहून झालं. आता हीच गोष्ट, त्याची गोष्ट लिहून झाली. ऍक्च्युली मुरावाळंबे सरांच्या पुस्तकामध्ये कोणतं वाक्य आहे की जे आयोगाला एमपीएससी गट ब असेल, गट क असेल, राज्यसेवेतले जे काही एमपीएससीचा पेपर असेल, सगळ्या सरळ सेवा असतील, पोलीस भरती असेल, त्याच्यातले एक फेमस वाक्य की जे त्यांनी वारंवार विचारले, अत्यंतिक आयएमपी वाक्य आहे हे. ताईचा निबंध लिहून झाला. ताईचा निबंध लिहून झाला. आता बघा, ह्या ठिकाणी लिहून हा शब्द आहे. हून आलं का, हून, आणि झाला झाली झाले, झाला झाली झाले. इथं पण बघा, झाली आहे का नाही, झाली या ठिकाणी झाली आहे. इथं झाला आहे का, हो झाला आहे. मग झाला, ऊन हून प्लस झाला झाली जर असेल तर 100% तो काय असतो, समापन कर्मणी असतो. शक्य कर्मणीमध्ये त्या ठिकाणी ती क्रिया करणं शक्य होतं. म्हणजे बाबांना डोंगर चढवतो किंवा मला डोंगर चढवतो, त्याच्यामध्ये शक्य क्रिया आहे. नवीन कर्मणीमध्ये कडून नावाचा प्रत्यय असतो. ज्या ठिकाणी कडून प्रत्यय तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी 100% नवीन कर्मणी हा त्याचा पोटप्रकार आहे. पोलिसाकडून शिपायाकडून चोराला पकडले गेले, अशा पद्धतीने कडून प्रत्यय ठिकाणी, किंवा रामाकडून रावणाला मारले गेले, कडून प्रत्यय, किंवा मांजराकडून उंदराला मारले गेले, कडून प्रत्ययच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी नवीन कर्मणी असणारे. आणि पुराण कर्मणी म्हणजे त्वा काय कर्म की जे लहुलेख राजे, असं जे काही ज्ञानेश्वरीतल्या वगैरे ओव्या वाटतात की ज्या पुराणातली असतील असं ज्या ठिकाणी वाटत असेल त्या ठिकाणी सरळ सरळ पुराण कर्मणी असतो. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जे काय कर्मणी प्रयोगाचे 4 प्रकार आहेत ते सर्वच्या सर्व 4 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ओके. पुढचा क्वेश्चन, ज्या वाक्यामध्ये एक उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्याला कोणते वाक्य म्हणतात? संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि जोडाक्षरयुक्त वाक्य. आता मला सांगा, जोडाक्षर वाक्ययुक्त असा कुठला प्रकार आहे का? ऑप्शन गेला. आता मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्यामध्ये 2 वेगवेगळी वाक्य त्या ठिकाणी जोडलेले असतात.
प्रधानत्व सूचक उभयनव्य अव्यय आणि गौणत्व सूचक उभयनव्य अव्यय. प्रधानत्व सूचक उभयनव्य अव्ययानं जोडलेले वाक्य हे नेहमी संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्व सूचक उभयनव्य अव्ययानं जोडलेले वाक्य हे मिश्र वाक्य असतात. परंतु जर वाक्य एकच असेल, वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असेल, उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद, जर वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हणतात. काय म्हणतात? म्हणजे एक एक म्हणलं की काय येणार? 100% एकच क्रिया म्हटलं की केवळ वाक्य येणार. हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हा जो काय 7 नंबरचा क्वेश्चन आहे, हा टॉपिक मराठीच्या व्याकरणातला IMP टॉपिक आहे. तुम्हाला एक तरी केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य याच्यावरती क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन असणार म्हणजे असणारच आहे. त्याच्यामुळे हा टॉपिक एकदम व्यवस्थित करून ठेवायचा. पुढचा क्वेश्चन 8 नंबरचा, मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. तर अधोरेखित शब्द होता परीक्षेचे आणि सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांचा अत्यंत सोप्पा असलेला प्रकार म्हणता येईल षष्टीचा प्रकार. षष्टीमध्ये चा, ची, चे हे प्रत्यय असतात बरं का, की षष्टीमध्ये चा, ची, चे हे प्रत्यय असतात. चा, ची, चे आणि झा, झे, झा, झी, झी हे पण प्रत्यय षष्टीचेच आहेत. हा पण मुद्दा लक्षात घ्या. परीक्षेची ची आलं का नाही, म्हणजे 100% हा कुठला प्रकार आहे? तर हा षष्टीचा उपप्रकार आहे. मग षष्टी कुठे दिलेले? ऑप्शन नंबर 4 हे त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. अत्यंत सोपा प्रश्न होता. सप्तमी म्हणजे काय? तय्या. द्वितीय आणि चतुर्थीचे सेमत प्रत्यय असतात बघा. सप्तमी म्हटलं की तय्या तय्या त्या ठिकाणी प्रत्यय असतो. आणि संबोधन ही 8वी विभक्ती आहे. टोटल विभक्तीचे प्रकार किती? तर 8 टोटल विभक्ती आहेत. मागच्या जो काय मराठीचं लेक्चर मी घेतलेलं आहे मुंबईचा पेपर सांगत असताना 2023चा, त्याच्यामध्ये मी हे इन डिटेल सांगितलेलं आहे. ज्यांनी कोणी ते पार्ट पाहिले नसतील त्यांनी आवर्जून पहा. असं करायचं नाही की माझा चालकचा पेपर आहे तर मग मी मराठी जो काय जिल्ह्याचा पेपर झालाय 2023चा तो पाहणार नाही. तुम्ही हे दोन्ही पेपर पाहून जायचे, चालकचा पण जिल्ह्याचा पण, पाठीमागचे आणि आत्ता रिसेंटली झालेले 2024चे पेपर, तिथले ठाणे असेल, मुंबई उपनगर असेल, त्याच्यानंतर रायगड असेल, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, हे सगळे जे काही पेपर असतात तिथल्या ह्याचे मुंबईच्या रिलेटेड होणारे सगळे पेपर तुम्ही पाहून जाणं आवश्यक आहे. आता द्वितीय आणि चतुर्थी, सलाते सलानाते हे द्वितीय आणि चतुर्थीमध्ये त्या ठिकाणी प्रत्यय तुम्हाला पाहायला भेटतात. ओके, पुढचा क्वेश्चन, पुढे दिलेल्या शब्दाची स्त्रीलिंगी जात ओळखा. मग हे बोकड, तो बोकड असतो, तो बोकड. आपण सर्व ग्रामीण भागातील मुलं आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आपली जी काही घरची शेळी असते, ज्याला एकदम ग्रामीण भाषेमध्ये शेरडी आपण असं म्हणतो, तर त्या शेळीला किंवा शेरडीला जे काही नर जातीचं जर पिल्लू झालं तर त्याला बोकड असं म्हणतात आणि जर मादी जातीचं झालं तर त्याला पाटरू किंवा शेळी असं आपण म्हणत असतो. बोकडी असं वगैरे काही नाही. शेळी आपण त्या ठिकाणी मेंढी म्हणत असतो. मेंढी हा प्रकारच वेगळा आहे. ओके, मेंढीचा जो काही पुल्लिंगी शब्द आहे तो असतो बालिंगा. आपण त्याला काय म्हणतो? बालिंगा. किंवा त्याला काही ठिकाणी एडका असं पण म्हणतात बरं का. एडका असं पण म्हणतात. ए अडकाचा बालिंगा किंवा हे म्हणतात. मेंढी ही स्त्रीलिंगी आहे आणि बालिंगा आणि एडका हा पुल्लिंगी आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर शेळी असणार आहे. ओके, पुढचा प्रश्न 10 नंबरचा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. बघा, पुढील वाक्यातील काळ ओळखा. मुले शाळेत गेली आहेत यातील काळ ओळखा. पूर्ण भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि रीती वर्तमान काळ. लॉजिकली ऑप्शनचा विचार करा. 3 ठिकाणी जर एक्झामिनर पूर्ण म्हणत असेल तर रीती वर्तमान काळ देईल का? ऑप्शन गेला. रीती वर्तमान काळ म्हणजे काय, की त्या ठिकाणी त्या क्रियेची रीत दिसायला हवी, त्याच्यावरून तो रीती वर्तमान काळ असतो की ज्याचं क्रियापद असतो हे असतं. आता बघा, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळ, बघा वर्तमान आणि इकडे भूतकाळ.
वर्तमान काळ आणि भूतकाळ ह्याच्यामध्ये दोन ठिकाणी बघा, अपूर्ण आणि पूर्ण, अपूर्ण आणि पूर्ण, हे जे काय वर्तमान काळ आहे किंवा भूतकाळ आहे त्याच्यामध्ये अपूर्ण काळ आहे आणि पूर्ण काळ आहे. याच्यामध्ये अपूर्ण काळ कुठला आणि पूर्ण काळ कुठला? ह्या अपूर्ण आणि पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्या ठिकाणी आहेत हे क्रियापद असतं बघा, आहेत, आहेत. ज्या अर्थी बघा, ज्या अर्थी जर क्रियापद हे शेवटी आहेत आलं तर एक तर तो अपूर्ण वर्तमान काळ असणार आहे किंवा पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. बघा, जर क्रियापद आहेत हा जर शब्द आला तर तुमचा अपूर्ण वर्तमान काळ असणार किंवा पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. आणि जर क्रियापद होता होता असं जर आलं तर 100% एक तर तुमचा अपूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भूतकाळ असेल, हे कीवर्ड लक्षात ठेवायचे. बघा, याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, एक्झामिनर हितच फसवतात. वर्तमान काळामध्ये आहेत, आहेत, अपूर्ण आणि पूर्ण. अपूर्ण वर्तमान काळ आहेत हा शब्द असणार आहे, पूर्ण वर्तमान काळ म्हटलं तरी आहेत हा शब्द असणार आहे. सेम अपूर्ण भूतकाळ म्हटलं की होता हे क्रियापद दिसणार, पूर्ण भूतकाळ म्हटलं की होता हे भूतकाळ त्या ठिकाणी क्रियापद दिसणार. आता ज्या अर्थी हित आहेत हा शब्द असेल म्हणजे 100% एक तर तुमचा अपूर्ण वर्तमान काळ तरी असायला पाहिजे होता किंवा पूर्ण वर्तमान काळ तरी असायला पाहिजे होता. या ठिकाणी मला एवढं तर दिसतंय की बाबा सगळीकडे पूर्ण म्हटलंय, वर्तमान काळ एकाच ठिकाणी म्हटलंय, म्हणजे 100% ऑप्शन नंबर 2 ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग आता पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, अपूर्ण कधी आणि पूर्ण कधी लक्षात ठेवायचं. त प्लस आहेत बघा, त प्लस आहेत असं जर असेल तर त्या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ असतो आणि ला प्लस आहेत असं जर असेल तर त्या ठिकाणी पूर्ण वर्तमान काळ असतो. मग आता हे त प्लस आहेत आणि ला प्लस आहेत असं काय प्रकार आहे? इथं बघा, हे वाक्य आता तुम्ही नीट बघा. हे वाक्य पाहिलं की लगेच तुमच्या इथं गेली म्हणजे काय? ला, ली, ले आणि लो. गेला, गेली, गेले, गेलो. गेली आहेत, गेला आहे, गेले आहेत आणि गेलो आहेत असं. म्हणजे आहेत तर राहणारच. म्हणजे ज्या अर्थी ला, ली, लेलो असं जर काय दिसत असतं बघा, ला म्हटलंय म्हणजेच ला, ली, लेलो हे 4 शब्द असणार आहेत. तर तसं जर असेल तर 100% काय असणार आहे? हा पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. आणि इथं जर असं असतं की आता उदाहरण मला आठवत नाही, पण जर त असतं, त प्लस आहेत असं जर असतं तर तो 100% काय असता? अपूर्ण वर्तमान काळ असता. सेम या ठिकाणी पण तसंच म्हणता येईल. त प्लस होता असं जर असतं तर अपूर्ण भूतकाळ आणि ला प्लस होता असं जर असतं तर पूर्ण भूतकाळ. आता अजून तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी लालो लिहिले असतं ते वाक्य भूतकाळी असतं. बघा, लालो लिहिले हे जर शेवट प्रत्यय येत असतं म्हणजे मी पुण्याला गेलो, ती पुण्याला गेले, म्हणजे क्रिया पूर्ण झाली, वाक्य भूतकाळी झालं. मग लालो लिहिले, ला जर प्रत्यय असेल तर शक्यतो क्रिया पूर्ण होत असते, त्याच्यावरून किंवा भूतकाळात जात असते किंवा पूर्ण होत असते. त्या ठिकाणी पूर्ण, लालो लिहिले म्हटलं की पूर्ण आहेत हे एवढं लक्षात ठेवायचं. वर्तमान काळ म्हटलं की आहेत, भूतकाळ म्हटलं की होता. या चार्ट वरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारलेले आहेत आणि एकदम शॉर्टकट मेथड मध्ये म्हणजे बघा ना, काहीतरी एक 2-4 शब्दांमध्येच तुम्हाला मी त्या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. शक्यतो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा हा प्रॉब्लेम असतो, ते वाक्याच्या अर्थावरून जाण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात घ्या ना, ही ट्रिक आहे, ही ट्रिक आहे ना, हा चार्ट म्हणजे एक प्रकारची ट्रिक आहे. एवढा चार्ट पाठ केला की आता बघता बघता तुम्हाला 12 पैकी 4 काळ मी सांगितलेले आहेत. ओके, हा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. आता पुढचा 11 नंबरचा क्वेश्चन. आता हा जो काय 11 नंबरचा क्वेश्चन आहे, साखर देताना सुभाष हसला या वाक्यातील देताना हा शब्द काय आहे? बघा, मग आता मला सांगा, साखर देताना सुभाष हसला, हसला काय हो? क्रियापद आहे. ऑप्शन गेला, ऑप्शन गेला. हळूहळू जाऊ आपण, एक एक ऑप्शन इलिमिनेट करत जाऊ.
विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय आणि क्रियापद. हसला हे तर आपल्याला सरळ सरळ क्रियापद दिसतंय, ऑप्शन गेला. शब्दयोगी अव्यय हे 100% कोणत्या ना कोणत्या तरी शब्दाला जोडून येतं. बघा, कोणत्या ना कोणत्या तरी शब्दाला जोडून येतं म्हणून त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. आता देताना हा शब्द ह्या सुभाषला किंवा साखरेला जोडून आलाय का? जोडून आलेला नाही. म्हणजे 100% हे शब्दयोगी अव्यय पण नाही. मग विशेषण आणि क्रियाविशेषण. आता मला सांगा बरं, ऑप्शन मध्ये सारखेपणा दिसतोय का? इथं विशेषण म्हणते आणि इथं पण विशेषण म्हणताय. फक्त हिथं विशेषण आहे आणि हिथं क्रियाविशेषण आहे. 100% एक्झामिनरनं 1 आणि 2 मध्ये ऑप्शन त्या ठिकाणी ठेवलेले. 1 आणि 2 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर शक्यतो तुम्ही उत्तर येत नसेल तर ऑप्शन नंबर 2 ला टिक करायला पाहिजे होतं. आता विशेषण बघू. विशेषण कशाला म्हणायचं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. आता नाम काय? सपोज पांढरा गुलाब, पांढरा गुलाब. सुंदर मुलगी, सुंदर मुलगी. चवदार तळे, चवदार तळे. म्हणजे विशेषणाची व्याख्या पण ह्याच्या अगोदर पोलीस भरतीला आयोगाला वारंवार विचारली. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता बघा, गुलाब हे काय आहे? नाम आहे. परंतु कुठला गुलाब? त्यातल्या त्यात कुठला गुलाब? पांढरा गुलाब. मग पांढरा हा शब्द काय झाला? विशेषण झालं. त्याच्यानंतर बघा, मुलगी, मुलगी काय? नाम आहे, सामान्य नाम आहे. त्या मुलगीबद्दल कसली मुलगी? सुंदर मुलगी. मुलींमध्ये पण काय केली? व्याप्ती मर्यादित केली. फक्त सुंदर मुलींचाच वर्ग घेतला. त्याच्यानंतर तळे, बरेचसे तळे त्या ठिकाणी असतात, परंतु त्यातले पण कसले? चवदार पाण्याचे तळे. म्हणजे नामाची व्याप्ती किंवा नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. आता बघा, या वाक्यातील सुभाष हे काय आहे? सुभाष आहे नाम. सुभाष काय आहे? नाम. नामाच्या अगोदर येतो. आता साखर देताना सुभाष हसला. आता ह्या ठिकाणी नामाच्या अगोदर आलाय तो शब्द, पण नामाबद्दल, सुभाष बद्दल देताना हा शब्द विशेष माहिती सांगतोय का? सांगत नाही ना. देताना हा शब्द सुभाष बद्दल अशी, जसं पांढरा गुलाब किंवा ह्या ठिकाणी सुंदर मुलगी, चवदार तळे, असं विशेष माहिती सांगतोय का? सांगत नाही. त्या अर्थी हा ऑप्शन विशेषण असणार नाही. म्हणजे सरळ सरळ ऑप्शन नंबर 2 क्रियाविशेषण हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मग आता विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण म्हणजे काय? की क्रिया कुठे घडली, केव्हा घडली, कधी घडली, कशी घडली, अशी जर माहिती एखाद्या शब्दातून भेटत असेल तर त्या शब्दाला क्रियाविशेषण असं म्हणतात. क्रिया कुठे घडली, केव्हा घडली, कशी घडली, अशी जर माहिती जर भेटत असेल तर त्या ठिकाणी क्रियाविशेषण अव्यय होतं. साखर साखर देताना सुभाष हसला. सुभाष कधी हसला किंवा सुभाष केव्हा हसला? साखर देताना. म्हणजे त्या ठिकाणी क्रियेची वेळ होती किंवा क्रिया कशी घडली ते त्या ठिकाणी दिसते. म्हणून हे क्रियाविशेषण अव्यय आहे किंवा क्रियाविशेषण आहे. हा मुद्दा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ओके. 12 नंबरचा क्वेश्चन. पुढील शब्द कोणत्या शब्दाच्या जातीचा आहे? बेजबाबदार. बेजबाबदार. आता तुम्हाला काय, आपण बेजबाबदार विद्यार्थी आहे. मग पालक आपल्याला म्हणतात बेजबाबदार मुलगा आहेस तू. बघा, बेजबाबदार मुलगा. मुलगा हे काय आहे हो? मुलगा आहे नाम. मुलगा काय आहे? मी आता सांगितलं. मुलगा आहे नाम आणि नामाच्या बद्दल ते विशेष माहिती सांगते. मुलगा कसा आहे? बेजबाबदार आहे. काहीच तुला जबाबदारीची जाणीव नाही. आपले वडील, आपले शिक्षक आपल्याला ओरडत असतात. म्हणजे बेजबाबदार हे त्या नामाबद्दल काय सांगते? विशेष माहिती सांगते. मला सांगा, क्रियापद आहे का? नाही. क्रियाविशेषण आहे का? आहे. नाम आहे का? नाही. विशेषण आहे. बेजबाबदार काय आहे? त्या ठिकाणी विशेषण आहे. ओके. पुढचा क्वेश्चन 13 नंबरचा. सदाचार या संधीची फोड करा. बघा, सदाचार या संधीची फोड करा. संधी ही नेहमी, आता ही काय? ही तृतीय व्यंजन संधी आहे. बघा, मुद्दा नंबर 1 काय? ही तृतीय व्यंजन संधी आहे. तृतीय व्यंजन संधी म्हणजे काय? बघा, ज्यावेळेस आपण वर्णमाला शिकतो त्या वर्णमालेमध्ये पहिला गट असतो. बघा, पहिला गट असतो क च ट त प. क च ट त प. आणि तिसरा रो असतो, तिसरा गट असतो ग ज ड द ब. ग ज ड द ब.
जर संधी होत असताना बघा, संधी होत असताना पहिल्या अनुनासिक जर येत असेल म्हणजे पहिल्या ह्याच्यातील कठोर वर्ण येत असतील, हे सगळे कसले आहेत? कठोर वर्ण आहेत. कठोर वर्ण म्हणजे संधी होताना ह्या पहिल्या वर्णांच्या ठिकाणी संधी होऊन ह्या कठोर वर्णांच्या पुढं जर एखादा मृदू वर्ण आला किंवा स्वर आला तर ह्या पहिल्या रांगेतील कठोर वर्णाच्या ऐवजी तिसऱ्या रांगेतील कठोर वर्ण घेतला जातो. म्हणजे आता ह्या ठिकाणी लक्षात घ्या, इथं जे काय उदाहरण दिले सदाचार, ह्या सदाचाराची जर फोड केली बघा, सदाचार ह्याची फोड होते सत अधिक आचार, सत अधिक आचार, आचार. आता इथं आ का होणार आहे? तर आ ह्याच्यामध्ये मिसळणार आहे. ह्या दा वरून कळतंय बघा, ह्या दा वरून कळतंय की इकडचा आचार असाय पाहिजे. इथं आ आहे, इथं आहे, इथं आ आहे, इथं फक्त अच दिले, ऑप्शन गेला. आलो 75% बघा, व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. मी 75% बघा कसं आलो, की मला इथं दिसतंय की इथं दा आहे म्हणजे इकडं आ असायला पाहिजे, इथं फक्त अ दिलाय म्हणजे ऑप्शन गेला. आता 3 मध्ये बघा, सद आचार, सदा आणि सत. आता जर हितला आ आहे आणि हित पण अजून एक आ आहे बघा, हिथं ऑलरेडी एक काना आहे आणि हितला आ मधला पण काना, म्हणजे काय असं डबल काना देणार का? म्हणजे हा ही ऑप्शन गेला. म्हणजे उत्तर 1 आणि 3 मध्ये असणार आहे. बघा लॉजिकली मी ऑप्शन कसे एलिमिनेट करतोय त्याच्याकडे नीट लक्ष द्या. ह्या गोष्टी कोण सांगत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन कडून कसं जाण्याचा प्रयत्न करायचा का? संधी हा टॉपिक अवघड आहे. ह्याच्यातली मोरावाळंबे सरांची तृतीय व्यंजन संधी काढली तर त्यातलंच हे उदाहरण आहे. त्याच्यामुळे मी विद्यार्थी मित्रांना एक सजेस्ट करेल की मोरावाळंबे सरांची जी काही उदाहरणं दिली असतील ती तुम्ही तोंडपाठ करण्याचा प्रयत्न करा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता सद अधिक आचार की सत अधिक आचार, आता अगोदरच लक्षात घ्या की जी काही संधी होत असते त्या संधी होताना हे जे काही प्लसचं चिन्ह आहे किंवा अधिकचं चिन्ह आहे त्याच्या अगोदरचं अक्षर हे पाय मोडलेलं असावं, पाय मोडलेले असावे. आणि हिथं द चा पाय मोडलेला नाही म्हणून ऑप्शन नंबर 3 गेला. ऑप्शन नंबर 1 सत अधिक आचार हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी तुम्हाला ऑलरेडी फोड करून दाखवली, सत अधिक आचार. आता ही तृतीय व्यंजन कशी ते तुम्हाला मी समजून सांगतो. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आता त हे जे काही लेटर आहे हे प्रथम वर्गातलं आहे का? कठोर वर्णापैकी प्रथम वर्णांमध्ये ते येतं बघा. क च ट त त, हिथं त आहे का? आहे. हिथं त आहे का? आहे. पहिल्या वर्णामध्ये आहे. मग तृतीय व्यंजन संधी असं सांगते की संधी होत असताना कठोर वर्णांपैकी पहिल्या गटामध्ये बघा, पहिल्या गटामध्ये जर त्याच्या पुढे एक तर स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं, किंवा मृदू व्यंजन आलं तर त्याच रांगेतील बघा, त्याच रांगेतील तिसऱ्या बघा, तेव्हा त्याच रांगेतील तिसऱ्या रांगेमध्ये जे काही वर्ण होत असतात त्यापैकी काय होत असत, तो वर्ण येऊन संधी होत असते. म्हणजे त च्या रांगेमध्ये कोण आहे? द आहे, म्हणून त्या त च्या ऐवजी काय येणार? द येणार आणि म्हणून त्याची संधी काय होणार? सद होणार. ह्या त चा काय होणार? द होणार. हा आ काय होणार? ह्या त मोडलेल्या त मध्ये मिसळणार म्हणून त्याचा एक काना दिला जाणार, त्या ठिकाणी दा होणार. सदाचार अशी त्या ठिकाणी संधी होईल. ओके, संधी हा टॉपिक थोडासा समजायला किचकट आहे. सरावांती तो सतत सतत रिपिटेशन, रिव्हिजन 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 हेच पासिंगचं मूलमंत्र आहे. एकदा पाहिल्यानंतर कोणालाही येणार नाही. हे पण व्हिडिओ तुम्ही वारंवार रिपिटेशन न पाहिले की नाही, तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा कैक पटीनं पुढे चालणार. त्याच्यामुळं हे जर व्हिडिओ आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा. ओके, पुढचा प्रश्न 14 नंबरचा, पुढीलपैकी योग्य शब्द कोणता? प्रथितयश, प्रथितयश, प्रथितयश आणि प्रथितयश.
हा अवघड कॅटेगरीतला प्रश्न होता बघा. हा प्रश्न अवघड होता, येईल का नाही सांगू शकत नाही. वैयक्तिक मला येत नव्हता. मी जर एक्झाम हॉलमध्ये असतो तर ऑप्शन नंबर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 पैकी एक कुठला ना कुठला तरी मारला असता. कारण यश 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 याच्यामध्ये तर काही विषयच नाही येत नाही. इथं त आहे, इथं त आहे, इथं त आहे, म्हणजे 100% पहिल्यातला इथं थ तर येणार नाही एवढं मला कळलं होतं. म्हणजे तेवढंच लॉजिक मला लागलं. तर ह्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 प्रथित यश असा हा शब्द आहे. त्याचं मीनिंग काय मला माहिती नाही किंवा मी सर्च पण केलं नाही. जर कोणाला त्याचं मीनिंग माहिती असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. ओके, पुढचा प्रश्न. म्हण विचारली, आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं. सगळ्यांना माहिती येतात चौथी मधली ही म्हण आहे. आंधळे दळते, दळण दळत असताना बघा, दळण दळत असताना ऑप्शन बघा बरं, मांस बाहेर येतं का? येत नाही. कुत्र्याला दळत असताना जे बाहेर पडेल तीच कुत्र खाईल ना. मग आपण धान्य दळत असताना पीठ बाहेर पडत असतं, मांस बाहेर पडतं का? पोळीच बाहेर पडते, चपातीच बाहेर येते का डायरेक्ट? येत नाही, ऑप्शन गेला. भाकरी बाहेर येते का? येत नाही. पीठ बाहेर येतं. तर आंधळ दळतं आणि कुत्र पीठ खातं. अत्यंत सोपी म्हण त्या ठिकाणी विचारलेली आहे. ओके, भावनेचा बाण फुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मग तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, एखादा ऑप्शन जर जास्तीत जास्त एक्सप्लेन केला असेल तर शक्यतो उत्तर तिथं असतं. भावनेचा बाण फुटणे म्हणजे दाबून टाकलेल्या भावना उफाळून वर येणे असा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन नंबर 3 जास्तीत जास्त एक्सप्लेन केलाय बघा, एक्सप्लेन केलेला, जास्त एक्सप्लेन केलेला बरं का. ट्रिक तुम्हाला सांगून ठेवतो, आपली ट्रिक आहे, जास्त एक्सप्लेन केलेला, केलेला हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, 17 नंबर. प्रगती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. कोणाचा? प्रगतीचा. मग आता बघा खाली ऑप्शन वाचा. विकास म्हणजे पण काय असते? प्रगती असते. उन्नती काय असते? प्रगतीच असते. ज्या अर्थी उन्नती आणि प्रगती हे दोन्ही ऑप्शन सारखे सारखे मला दिसत आहेत, त्या अर्थी ते 100% काय आहेत? समानार्थी शब्द ठेवलेले आहेत. आणि एक्झामिनर तुम्हाला ज्यावेळेस विरुद्धार्थी शब्द विचारणार त्या त्यावेळी ऑप्शनमध्ये 100% समानार्थी शब्द देणारच. आणि समानार्थी विचारणार त्यावेळी विरुद्धार्थी देणार. मग आता प्रगतीलाच उन्नती, विकास हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. आपण म्हणतो ना, एखादा अधोगतीला लागलाय म्हणजे त्याची प्रगती संपलेली आणि तो रसातळाला जायला लागलाय. ऑप्शन नंबर 2 हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि इथं बघा ना, हिथं अ आहे, हिथं अ आहे, म्हणजे आगामी अधोगती सिमिलॅरिटी ठेवण्याचा, ज्याला रायमिंग पेअर इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या पद्धतीने ठेवण्याचा ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न केलाय. असं ही लॉजिक एक्झामिनर वापरतच असतात, वापरतच असतात. मी बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी टेस्ट सिरीजचे पण पेपर सेट करत असतो. लवकरात लवकर आपण फ्री ऑफ कॉस्ट टेस्ट सिरीज पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देऊ. मुंबईची भरती होण्याच्या अगोदर आपण 1, 2, 3 पेपर तुम्हाला काय करू, मी स्वतः पेपर काढेन, ते करंटला इन्क्लूड करून काढेल. तुम्हाला त्याची PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपला देईल. तुम्ही ती काय करायची, प्रिंट आउट काढून आणायची. OMR शीट पण वाटलंच तर टाकेल. ती OMR शीट काढून गोल करायचे सगळे व्यवस्थित क्वेश्चन आणि आपण एक्सप्लेनेशन आपल्या YouTube चॅनलला त्याचं घेऊ, की जेणेकरून तुम्हाला टेस्ट सिरीज सगळे देतात, पण एक्सप्लेनेशन कुणी देत नाही, की एक्झामिनर काय विचार करतोय किंवा ट्रॅप कुठं लावलाय किंवा कुठला क्वेश्चन PYQ उचललाय हे तुम्हाला कुणी सांगणार नाही. लवकरात लवकर आपण फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी टेस्ट सिरीज देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा चॅनल, YouTube चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, तो पोहोचवण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. 18 नंबर. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह काय? तुम्हाला मी काय सांगितलं, प्रयोग, समास, अलंकार, विभक्ती याच्यावरती क्वेश्चन असणार म्हणजे असणारच आहे. नवरात्री हा खालीलपैकी सामासिक शब्दाचा विग्रह काय होतो? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला खाली सांगायचंय, की नवरात्री हा कोणता समास आहे? प्रत्येकाने मला कमेंट करायची. कोणाची वाचत बसायचं नाही. स्वतः टाइप करायची म्हणजे जास्तीत जास्त लक्षात राहतं. एका कमेंटनं काय तुमचं हे होणार नाही. नवरात्र हा कोणता समास आहे? तो मला तुम्ही सांगायचं. आता सगळ्यांना माहिती आहे, की देवी बसते त्या दिवसामध्ये आणि 9 रात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह असतो हा. बरोबर का? 9 दिवस देवी बसते आणि 10व्या दिवशी दसरा. दसरा, दसरा ह्याच्यामध्ये दस म्हणजे 10, म्हणजे 10व्या दिवशी काय असणार आहे? दसरा असणार आहे. त्या दिवशी आपण रावणाला मारतो किंवा आपल्याकडं शिलांगण असतं. त्या दिवशी आपण वेशीवरती जातो किंवा प्रत्येकाच्या घरी जातो. महिला जे काय असतात ते ओवाळतात आपल्याला. शिलांगण खेळत खेळत आलं दर्याच्या काठी माणिक मुदी टाका आपल्या ताटी असं म्हणत असतात. आणि हे कधी असतं? 10व्या दिवशी. मग त्याच्या अगोदर नवरात्रींचा समूह. मग आता इथं बघा ऑप्शनवरून जायचं. नवरात्र म्हणजे नवरात्र उत्सव असा त्याचा विग्रह होईल का?
विग्रह म्हणजे काय? त्या नवरात्री ह्या शब्दाचं तोडून शब्द काहीतरी 2-4 शब्द एकत्र येऊन नवरात्र हा शब्द तयार झालेला आहे. तर ते कोणते 4 शब्द असणार आहेत त्याला विग्रह म्हणणार आहे. मग हे नवरात्र उत्सव हा तरी एकच शब्द दिसतोय, ऑप्शन गेला. आता इथं 9 आणि इथं 9 दिसतंय म्हणजे एक्झामिनरनं उत्तर त्या 2 ऑप्शनमध्ये या 2 ऑप्शनमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलाय. आता नवरात्रींचा समूह आणि नवरात्रींचा समूह या दोघांमध्ये काय फरक आहे? तर लक्षात घ्या. इथं जे काही 9 म्हणताय, हे 9 म्हणजे नवीन असा त्याचा अर्थ होतो. नवीन. मग नवीन रात्रींचा समूह आहे का नवरात्र म्हणजे? नाही. ऑप्शन गेला. तर तो काय आहे? नवरात्रींचा समूह आहे. ऑप्शन नंबर 2. आता तुम्हाला मी सांगितलं ह्या 2 मध्ये मला उत्तर दिसतंय. इथं 9 आणि इथं 9 म्हणजे शक्यतो एक्झामिनरनं तिथं उत्तर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. ऑप्शन वाचू. नवरात्रींचा समूह 9 दिवस व नवरात्रींचा समूह. दिवस आणि रात्र यांचा संबंध आहे का? इथं सरळ-सरळ फक्त रात्रीबद्दल बोलले. विनाकारणच आपल्या मनानं दिवस घेण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे दिवस हा काही ऑप्शन येणार नाही. ऑप्शन गेला. सरळ-सरळ ऑप्शन नंबर 2 नवरात्रींचा समूह असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे जेवढी ह्या समासामध्ये तुम्हाला उदाहरणं दिसतील तेवढी सगळीच्या सगळी उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. 19 नंबरचा क्वेश्चन. शिपायाकडून चोर पकडला गेला. तुम्हाला मी आत्ताच याच्याच अगोदर एक जे काही कर्मणी प्रयोगाचं उदाहरण विचारलं होतं समापन कर्मणीचं. त्याच्यामध्ये मी उदाहरण पण सांगितलं ताईचा निबंध लिहून झाला. त्याच्याच मध्ये सांगताना मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी कडून हा प्रत्यय लागलेला असेल त्या ठिकाणी नवीन कर्मणी नावाचा प्रयोग होतो. मग ह्या ठिकाणी एकच ऑप्शन दिलाय. ऑप्शन नंबर 3 हा नवीन कर्मणी. ज्या ठिकाणी कडून मांजराकडून उंदीर मारला गेला, रामाकडून रावण मारला गेला, शिपायाकडून चोर पकडला गेला. हीच वाक्य फिरून फिरून वेगळ्या ठिकाणी विचारलेले. कडून प्रत्यय दिसला रे दिसला की खुश व्हायचं. नवीन कर्मणी हा त्याचा प्रयोग आहे. हा अत्यंत सोपं वाक्य विचारलेलं होतं. आणि 20 नंबर वाक्य परत पुन्हा एकदा विभक्ती प्रत्ययावरती विचारले. हाही क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करताना अगोदरच सांगितला. सलाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? मग तुम्हाला मी अगोदरच सांगितले 2 विभक्ती असे आहेत द्वितीय आणि चतुर्थी ज्याच्यामध्ये त्याला सारखे प्रत्यय आहेत. सलाते सलानाते आणि ते आहेत द्वितीयाचे. तृतीयेचे काय आहेत? चतुर्थीचे येणार नाहीत. आणि तुम्हाला इथं ऑप्शनच्या सिमिलॅरिटी वरून कळलं असतं. चतुर्थी चतुर्थी 2 ठिकाणी म्हणले म्हणजे उत्तर हिथं असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन गेले असते. षष्टीचा तुम्हाला माहिती आहे चाचीचे आणि झाजीजे हे षष्टीचे प्रत्यय असतात. सप्तमीचे तई आतई असतात. तृतीयाचे नेईशी नेईशी असते. पंचमीचे ऊन हुन ऊन हुन असं विभक्ती प्रत्यय आपल्याला सर्वच्या सर्व माहिती असायला पाहिजेत. ओके, पुढचा क्वेश्चन. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जेवढे मराठीचे क्वेश्चन ह्या पेपरला आले होते अत्यंत सोपं मराठी होतं. फक्त अधीक्षक त्याच्यानंतर प्रतीत यश हा शब्द थोडा अवघड होता. ते 1-2 मार्क सोडले तर एक 18 मार्क तरी 100%च पडायला पाहिजे होता असा हा क्वेश्चन होता. त्याच्यामुळे असं जर पेपर आले तर मेरिट त्या ठिकाणी जास्त लागलं तर फार बाव करण्याचं काही मला वाटत नाही. कारण सगळेच क्वेश्चन रिपीट मधले ऑलरेडी जिथे विचारले तेच सगळे क्वेश्चन फिरवून विचारले. फक्त प्रतीत यश आणि तुम्हाला मी अगोदर तो सांगितला होता लक्षातून गेला. ते 2च क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेत. हे जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. आपण नेक्स्ट लेक्चर म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये शक्यतो लाईव्ह सेशन त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेण्याचा प्रयत्न करू की जेणेकरून तुम्ही मला कमेंट केले की लगेच आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही विद्यार्थी आणि शिक्षक असं रिलेशन त्या ठिकाणी मेंटेन राहील. त्यासाठी लवकरात लवकर आपण टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. मी लवकरात लवकर माझा जो काही व्हॉट्सअपचा आणि आपला अकॅडमीचा नंबर असेल तो तुमच्यापर्यंत शेअर करेन. तो नंबर शेअर करण्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच राहील. सर जेवलात का? झोपलात का? बरं वाटतंय का? तुमचं डोकं दुखतंय का? लेक्चर होणार आहे का? असले काहीही फालतू क्वेश्चन विचारायचे नाहीत. तो जो काही नंबर असेल हा फक्त आणि फक्त अभ्यासाच्या रिलेटेड शंका विचारण्यासाठीच तुम्हाला शेअर केला जाईल. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2 की का शेअर केला जाईल? कारण आपला उद्देश तुम्हाला प्युअरली एक मेंटरिंग टाइप म्हणजे तुम्ही स्टुडंट आणि तुमचा कसल्या परिस्थितीत रिझल्ट हा पासिंग मध्येच बसवायचा या उद्देशानं मी तुम्हाला जे सांगेल ज्या पद्धतीनं टाइम टेबल देईल ते टाइम टेबल तुमचं फॉलो झाले का कसं फॉलो होतंय तुम्ही हे केले का टेस्ट सिरीज सोडवताय का अभ्यास कसा केलाय
या पद्धतीनं मेंटॉरिंग करण्यासाठीच तो नंबर त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर शेअर केला जाईल. ओके. तुम्हाला हे लेक्चर आवडलं, नक्की लाईक करा. माझ्या रणजित फरांदे करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.